विजयकुमार भगवान वगडे, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा शहर अध्यक्ष. काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी सैफान शेख एमबीडीचे 24 चे पत्रकार व संपादक आहेत व आरटीआयचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाणामार झाले व त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. तर तसंच काही ह्या 4-5 दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर देखील प्रसाद जगताप त्या पत्रकार, तो आप्तचा पत्रकार दैनिकचा आहे, त्याच्यावर मारहाण व शहराची भांडण लफडं झालेलं आहे. त्यानंतर सिद्धराम नंदरगी हा एका आरटीआयचा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यालाही देखील काही गुंडाकडून रात्री 11 वाजता त्यांच्या घरी जाऊन त्याला मारायचा प्लॅन केले. सदर व ते सिद्धराम नंदरगी हे पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे, त्यांना ही मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही बाहेरगावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे, तो देखील बातमीच्या लावण्याच्या परवाना होता. तर का बातमी लावला काय असे हुज्जत घालून काही गुंडांनी त्यांनाही मारण केलेलं आहे. तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठावंत प्रामाणिकपणे पत्रकाराचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीवघेणे हल्ला होत आहे. तर असे प्रकार वाढलेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पण तो कायदा अंमलात येत नाही. तरी सहसा कायदा हे अंमलात आला पाहिजे. सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील, न्यूज चॅनलचे असतील, पोर्टलचे असतील, युट्यूब चॅनलचे असतील, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक सर्व पत्रकार असतील, सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना, सामाजिक कार्य संघटना आहेत, त्यांच्याकडून माझे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्यावर जे संबंधित गुन्हे कलम लागू करावा, गुन्हे दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा.